श्री स्वामी समर्थ. लग्न झाल्यानंतर मुलींनी कसे राहावे? लग्न झाल्यावर मुलींनी कसे वागावे? लग्न ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक मुलीला माहेरचं घर सोडून सासरी जावेच लागते. लग्न झाल्यानंतर मुलींनी आपला संसार सुखाचा करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. लग्नानंतर मुलींना नवीन घरी, नवीन ठिकाणी ॲडजस्ट करावे लागते. परंतु पतीची साथ असेल तर सर्व काही शक्य होते. लग्नानंतर मुलींसाठी सर्वच काही नवीन असते. अशा वेळी काय करायला पाहिजे म्हणजे सर्व काही सोपे होईल? त्यासाठी मुलींनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. 1. लग्न झाल्यानंतर मुलींनी आपल्याला जेवढे काम होईल तेवढे व्यवस्थित व शांतपणे करावे. असे केल्याने कुणाचे मन दुखावले जात नाही. 2. एखाद्या व्यक्तीला ओळखायला कमीत कमी 6 महिने लागतात. त्यामुळे घरातील सदस्यांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा. 3. कोणालाही काहीही पटकन विचार न करता बोलू नये. 4. आपल्या वस्तू सांभाळून ठेवाव्या. 5. घरातील इतर लोकांच्या पाठीमागे उभे राहण्यापेक्षा नवऱ्याच्या पाठीमागे उभे राहा. कारण नवरा सोबत असेल तर घरातील कोणताही सदस्य आपला अपमान करू शकत नाही आणि आपण स्वाभिमानाने राहू शकतो. आणि नवऱ्याची सोबत कोणत्याही स्त्रीसाठी खूप महत्त्वाची असते. ज्या घरात पती पत्नीचा आदर करत नाही त्या घरात इतर कोणीही तिला आदर देत नाही किंवा सन्मान देत नाही. 6. माहेरी जाताना व कुठेही इतरत्र जाताना नवऱ्याला विचारल्याशिवाय जाऊ नये. अशा प्रकारे नवऱ्याचा आदर ठेवावा. 7. लवकरात लवकर मुलांचा विचार करावा. 8. पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी येण्याची घाई करू नये. शक्य झाले तर सासरी बाळंतपण करावे. 9. लग्नाच्या अगोदर आई वडिलांचे घर व लग्न झाल्यानंतर नवऱ्याचे घर सर्व काही असते. लग्नानंतर सासरच्या माणसांचा आदर करावा. परंतु लग्नानंतर सुद्धा आई वडिलांचे घर हे आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे असते, कारण ते आपले आई वडील असतात. आई वडिलांची जागा आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, भाग्यवान ठराल. श्री स्वामी समर्थ.